मित्रांनो, पंक्तीत बसावं आणि बुंदी संपून जावी, अगदी अशीच अवस्था सध्या शिंदे गटात गेलेल्या बंडखोर खासदारांची झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात दुसरा अंक आता सर्वोच्च न्यायालयाच्या रिंगणात अत्यंत टोकदार वळणावरती पोहोचलाय. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेची सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अशी काही चिरफाड केली आहे की संपूर्ण निकालाची दिशा 360 डिग्रीमध्ये बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नुकतेच ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या 6 खासदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. आता एक मुद्दा पाहूया. कोर्टामध्ये थेट इशारा आणि नोटीस. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी सुरू असताना शिंदे गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. बंडखोर 6 खासदारांना सर्वोच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावत 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता हजर राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. केवळ नोटीस पाठवून न्यायालय थांबलं नाही, तर न्यायालयानं दिलेला इशारा अत्यंत थेट आहे. ठरलेल्या वेळेत हजर राहून बाजू मांडा, अन्यथा तुमच्या अनुपस्थितीत एकतर्फी निर्णय दिला जाईल. म्हणजेच वेळ काढूपणा करणं किंवा पळवाट शोधणं आता या खासदारांना शक्य राहिलं नाही. आता मुद्दा बघूया. कळीचा मुद्दा नेमका काय आहे? या संपूर्ण कायदेशीर लढाईची ठिणगी पडली की 18 जुलै रोजी लोकसभा सचिवालयानं काढलेल्या एका परिपत्रकामुळे. कारण ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना थेट शिंदे गटामध्ये विलीन झाल्याची मान्यता लोकसभा अध्यक्षांनी दिली आहे. या निर्णयाविरोधामध्ये ठाकरे गटाचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. ठाकरे गटाचा आक्रमक युक्तिवाद असा आहे. एक आपण पाहूया. घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार केवळ काही खासदारांचं वैयक्तिक विलिनीकरण होऊच शकत नाही. मुद्दा दुसरा येतोय की विलिनीकरणासाठी मूळ राजकीय पक्षाचे विलिनीकरण होणं हे बंधनकारक असतं. आणि त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे मूळ पक्षाची कोणतीही संमती नसताना लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे असंविधानिक आणि बेकायदेशीर आणि मनमानी आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतोय थेट घरापर्यंत कायदेशीर दणका दिला. ठाकरे गटाने ही लढाई आता गांभीर्याने घेतली आहे. याचं उदाहरण म्हणजे थेट खासदारांच्या दारात जाऊन बजावण्यात आलेल्या नोटिसा. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरापर्यंत मुंबईहून थेट जाऊन नोटीस सुपूर्द करण्यात आली आहे. याशिवाय खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांनाही कायदेशीर घेऱ्यात पकडण्यात आला आहे. दिल्लीतील सत्तेची महाशक्ती पाठीशी असली तरी देखील या खासदारांची धाकधूक आता मात्र शिगेला पोहोचली आहे. कपिल सिब्बल यांची चाणक्य नीती काय आहे ते आपण पाहूया. पक्ष मोठा की आमदार खासदार मोठे, हे त्यांनी मुद्दा मांडला आहे. खरं बघायला गेलं तर आता एकीकडे पक्ष चिन्हाची लढाई आणि दुसरीकडे या 6 खासदारांचं विलिनीकरण, या दोन्ही खटल्यांचा धागा आता एकच आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर अतिशय मूलभूत प्रश्न उभा केला आहे. एखादा विधिमंडळ किंवा संसदीय पक्षात फूट पडली म्हणजे केवळ राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही. लोकप्रतिनिधीपेक्षा मूळ राजकीय पक्ष नेहमीच श्रेष्ठ असतो. खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही पक्षचिन्ह मूळ राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाचं, असा प्रश्न उपस्थित केल्याने शिंदे गटाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. जर लोकसभा अध्यक्षांचे ते परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले तर या 6 खासदारांचे सदस्यत्व थेट धोक्यात येऊ शकते. आता आपण पाहूया शिंदे गटाचा बचाव आणि महायुती पुढील असणारे पेच. तर याच्यामध्ये कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या बंडखोर खासदारांनी आता बचावात्मक प्रतिज्ञापत्र सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाने आधी लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची प्रक्रिया पूर्ण न करता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हे परिपत्रक अंतर्गत प्रशासकीय बदल होतो असा दबाव शिंदे गटाच्या वकिलाकडून देखील केला जातो. परंतु 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयाने जर कठोर भूमिका घेतली तर लोकसभेतील शिंदे गटाचं संख्याबळ थेट अडचणीत येईल आणि त्यांचा हादरा महाराष्ट्राच्या राजकारणाला बसेल. सत्तेच्या महाशक्तीचे अभय, बहुमताचा दावा आणि राजकीय कुरघोडी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा संविधान आणि कायद्याचा ताळेबंद मांडला जातो तेव्हा राजकीय गणित क्षणात उलटी पडू शकतात. कपिल सिब्बल यांचा धारदार युक्तिवादामुळे शिंदे गट खरोखरच कायदेशीर चक्रव्यूहात अडकला आहे का? आणि 31 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार आहे याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
तुम्हाला काय वाटतं, पक्षचिन्ह कुणाला मिळेल? आणि विशेष म्हणजे हे 6 खासदार फुटलेले अपात्र ठरतील का? त्यांना पुन्हा पोटनिवडणुकीत जावं लागेल का, किंवा ठाकरेंची माफी मागावी लागेल का? तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि विशेष म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.